लक्ष्मीकर संघ आणि कोंडामुली या संघामध्ये आणि पहिली चढाई घेऊन जातोय तो आपला विराज गुंड आपल्या संघाकडून पहिली चढाई करतो तो विराज गुंड मूर्ती लहान कीर्ती महान उजव्या कपड्यातून मधीतच उडकवण्याचा प्रयत्न आणि रिक्त हस्ते परत त्याला प्रत्युत्तर विराज विलासपूर लक्ष्मीकर संघाचा विराज माली आपल्याला बघायचं आहे आपल्या संघासाठी उजव्या कपड्यात खेळत येतो आणि उजव्या कपड्यातून लातेने खेळाडू मारण्याचा प्रयत्न आणि रिक्त असते परत आणि त्याला प्रत्युत्तर प्रणव वारगे एकनाथ वारगे यांचा चिरंजीव प्रणव मुंबई शहर मधून किशोर गटासाठी निवड झालेली ह्या खेळाडूची प्रणव आणि तो रिक्त असते परत आणि त्याला प्रत्युत्तर निखिल विलासपूर लक्ष्मीकर संघाचा हा एक छोटासा खेळाडू चपल आणि मधीतच लातेने खेळाडू मारण्याचा प्रयत्न आणि रिक्त असते परत आणि थर्ड कोंडांबळ संघाकडे आणि थर्ड साठी तो विराज गुंड आणि विराज गुंड बघायचा आहे थर्ड कॉल आणि आपल्या संघासाठी काय करतो ते बघायचं आहे आणि मला वाटतं तो पॉइंट मारून मधल्या क्षेत्रक्षाला मारून जातो तो आणि विराज माली याला टिपला आणि त्याला प्रीतम उंच पुरा असा मजबूत शरीर रचले आपल्याला आणि तो मध्ये ते पकड होतोय आणि पकडीमध्ये बाद होतोय आणि गुण मिळतोय तो जय हनुमानी कोंडामुळी संघाला प्रणय गुंड एक नंबर जर्सी बलिदान केलेला असा हा प्रणय गुंड उजव्या कपड्यात मधीतच लात मारण्याचा प्रयत्न आणि तो रिक्त असते परत आणि त्याला प्रत्युत्तर निखिल मोलेकर विलासपूर लक्ष्मीकर संघाचा हा छोटासा खेळाडू मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू उजव्या कपड्यातून डाव्या कपड्यात आणि मधीतच धनंजय नाईक याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न परत म्हणजे त्याला प्रत्युत्तर विराज गुंड डाव्या कपड्यातून उजव्या कपड्यात बघायचं आपल्या संघासाठी काही गुणांची कमाई करतोय का आणि मला वाटतं एक तरसे परत आणि वारंवार लक्ष्मीकर संघाकडून चढाई करणारा निखिल मोलेकर आपल्या संघासाठी काही गुणांची भरपाई करतोय का ते आपल्याला बघायचं आहे निखिल आणि मला वाटतं तो विराज गुंड चप्पल चला चंचल असा विराज गुंड उजव्या खोलवर चढाई करतो तो विराज गुंड बघायचं आपल्या कोंडामुळी संघासाठी काय करतो आणि मला वाटतं तो एक गुणाची कमाई करतो तो कोंडामुळी संघासाठी थोरेड जाते ते विलासपूर लक्ष्मीकर संघासाठी आणि एक उंचपुराचा चढपातळ बांध्याचा खेळाडू
4 नंबर जर्सी परिधान केलेला मधीच लात मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं त्याची पकड होते कोंडांबळी संघाकडून आणि त्या पकडीमध्ये बाद होतोय तो विलास फोड लक्ष्मी 4 नंबरचा खेळाडू संकेत म्हात्रे बाद होतोय आणि 1-1-1 अशी विराज समोर विराज गुंड चला रिक्त असते परत विराज गुंड त्यासाठी खेळी करतोय तो निखिल मुलेकर उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात फुल स्पीड मध्ये तुडतुड धावतोय आणि मला वाटतंय चला आणि मला वाटतंय त्याची पकड होते ती उंडागाव संघाकडून उंडरगाव खेळाडूला ओके एक अशी खेळी विराज समोर विराज गुंड चला सुपर टॅकल संधी विलास फोड लक्ष्मण संघासाठी आपल्याला बघायचं विराज गुंड आणि तो सहसा बाहेर पडतोय लक्ष्मण संघाच्या चला प्रेक्षकांची मनं जिंकायची आहेत आपल्याला असं खेळ करून दाखवायचा आहे प्रेक्षक शांत झालेले आहेत थंडीने कुडकुडलेले आहेत प्रेक्षकांची मनं जिंकायची आहेत आणि मला वाटतं लक्ष्मण संघाची पकड होतोय खेळाडूची ती आणि 3 खेळाडू चला विराज गुंड आपला संघ काही गुणांच्या आघाडीवर आहे ती आघाडी टिकून ठेवण्याचा प्रयत्न आणि ते आपल्या टाइम संपवण्याच्या प्रयत्नामध्ये विराज गुंड ते रिक्त असते परत आणि त्याला प्रत्युत्तर निखिल मुलेकर आपला संघ काही गुणाच्या पिछाडीवर आहे ती पिछाडी भरून काढणे त्यांचा आटोकाट प्रयत्न आणि मला वाटतं उजव्या कोपऱ्यात चला विराज कोंडांबल संघाकडून एक वारंवार चढाई करून जाणारा विराज गुंड चला प्रेक्षक थंडी उडवायची आहे विराज गुंड आपल्या संघाकडे काही गुणांची आघाडी असले तरी सुद्धा आपली खेळी दाखवायची आहे प्रेक्षकांना नाराज करू नका तुमचा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक थांबलेले आहेत 3-3 वाजेपर्यंत सनील चला उंच पुराचा सोमनाथ पाटील यांचा चिरंजीव सनील पाटील बघायचं आपल्या संघासाठी काय करतोय ते आणि उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात आणि उजव्या कोपऱ्यातून मधीतच प्लेअर मारण्याचा आणि मला वाटतो त्यांची पकड होतोय आणि बाद होतोय तो सनील पाटील थोरेड साठी लक्ष्मण संघाचे आयटम बॉम्ब प्रीतम डबल बॉम्ब आणि त्याने बॉम्ब फोडलेला आहे तो 1 गुणाच्या कमाईने तर विराज आपला खेळ दाखवायचा आपल्याला प्रेक्षकांना आपला खेळ दाखवायचा आहे प्रेक्षक आपला खेळ बघण्यासाठी आलेले आहेत त्याच्या मुला चपळ चला मस्त आणि मला त्याची पकड होती विलास फोड लक्ष्मीकांत संघाकडून विलास फोड लक्ष्मण संघ हा नावाजलेला संघ आहे आणि कोंडांबल संघासाठी त्यांनी झुंज दिलेली आहे आणि मला वाटतंय झुंजत आहे लक्ष्मीकांत संघाकडून तो निखिल धनंजय हे त्याला सल्ला देत आहेत
हा खूप काळजी घेतात खेळाडूंची, सर्व खेळाडूंची काळजी घेतात धनंजय नाईक. कोंडापूर संघाकडे बघायचं विराज लक्ष्मण संघाचा 6 गुणांची पिछाडी कशी भरून काढण्याचा प्रयत्न करतो तो विराज माळी. आपल्याला बघायचं उजव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात आणि मध्येच हुडकावणी द्यायचा प्रयत्न करतोय आणि तो रिक्त असते परत त्याला प्रत्युत्तर जातो प्रणय गुंड आणि तो लगेच रिक्त असते परत येतोय आणि त्याला प्रत्युत्तर देतो तो निखिल मुलेकर. चला बघायचंय आपल्या आणि मला वाटतं तो प्रणय गुंड याला बाद करून जातो, 1 गुणाची कमाई करतो तो निखिल. चला प्रणय टाइम काढतोय, 5 गुणाची आघाडी घेऊन आलेला आहे तो प्रणव. शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगू शकत नाही आणि मला वाटतंय 2-1 अशी निखिल समोर साखळी 2-1 आपल्याला बघायचं आहे. लक्ष्मण संघ आणि कोंडापूर संघ यांच्यामध्ये अतिथी सामना आहे. निखिल अतोघात प्रयत्न करतो आपल्या संघासाठी पण थोडीशी दुखापत झाल्यामुळे कोंडापूर संघासाठी थर्ड रेड साठी जाते प्रणव वारगे. मुंबई शहरामध्ये ह्या खेळाडूची निवड झालेली आहे आणि तो खेळाडू आपल्या पंचकृषीमध्ये खेळत आहे असं हा प्रणव आणि त्याची पकड होत की विलासपूर लक्ष्मीकांत संघाकडून. निखिल 1-1 अशी खेळी धनंजय नाईक आणि मुकेश पाटील यांच्या स्वरूपात निखिल यांच्या समोर 1-1 अशी खेळ आपल्याला बघायचं आहे. हरूया करूया मरो अशी स्थिती आहे आणि कोण जिंकतो आणि कोण हरतो ते आपल्याला बघायचं आहे. निखिल तो रिक्त असते परत त्यांना प्रत्युत्तर धनंजय नाईक आयटम बॉम्ब कोंडापूर संघाचे आयटम बॉम्ब आपल्याला बघायचं आहे. बॉम्ब फोडतायत की फुसका बॉम्ब सोडतायत, बॉम्ब फोडतायत की फुसका बॉम्ब सोडतायत ते आपल्याला बघायचं आहे. धनंजय नाईक साऊंड प्लीज. चला त्यांना रिक्त असते परत धनंजय नाईक त्यांना प्रत्युत्तर निखिल मुलेकर आपल्या संघाची काही गुणांची पिछाडी असताना आपल्याला बघायचं आहे. निखिल मुलेकर धनंजय नाईक आणि मुकेश आणि त्यांचा सुपर टॅकल होते, 2 गुणांची कमाई होते सनील पाटील. चला निखिलच्या स्वरूपात पकड झाली होती आणि ती कोंडापूर संघाला सुपर टॅकलचे 2 पॉइंट मिळाले आहेत आणि मला वाटतं सनील बघायचं आपल्याला आपल्या संघासाठी काय गरजेचं. काही गुणांची आघाडी घेऊन आलेला आहे तो सनील आणि काही गुणांची पिछाडी घेऊन आली. 2-1 अशी खेळी साखळी आणि मला वाटतं सनील पाटील यांच्यावर आपल्या संघाची पूर्ण मदार आहे आणि थर्ड साठी सनील पाटील आणि यांची पकड होत होती लक्ष्मीकांत संघासाठी आणि निखिल 1-1 आणि निखिल आणि मुकेश यांच्या समोर 1-1 अशी खेळी. निखिल मुलेकर आणि अक्षरशः चला कोणामुळे जणाला एकच खेळाडू धनंजय नाईक शेवटचा खेळाडू आणि त्याच्यावर मदार आहे ती धनंजय नाईक आणि मला वाटतं बाद होतोय त्याची पकड होतोय ती धनंजय नाईक आणि 3 पॉइंट मिळतात ते
अरे काय बघता चला ठीक आहे. निखिल विलासपूर लक्ष्मीकांत संघाकडून निखिल सामना संपला. शेवटची किती मिनिटं पंच? शेवटची 5 मिनिटं. किती मिनिटं? 5 मिनिटं. आणि शेवटची 5 मिनिटं आणि शेवटची 5 मिनिटं असताना कोंडांबळ संघाची तीनची आघाडी. शेवटची 4 मिनिटं असताना कोंडांबळ संघाकडे याची नोंद विलासपूर लक्ष्मीकांत संघाने घ्यायची आहे. आणि आता मला वाटते हा सामना खूपच रंगतदार झालेला आहे आणि अति तटीचा चुरशीचा सामना झालेला आहे. आणि कोंडांबळ संघाकडून विराज गुंड कोण गळ्यात टाकते ती विजयची माळ, विजयश्री माळ हे आपल्याला बघायचं आहे. आणि प्रेक्षक आपले डोळ्यात तेल टाकून बघत आहेत कोणाच्या गळ्यात विजयची माळ जाते ते. आणि शेवटची 3 मिनिटं असा पंचांचा निर्णय थर्ड रेड जाते ती लक्ष्मीकांत संघाकडे. आणि बलाढ्य असा हा खेळाडू उंच पुरा असा आयटम बॉम्ब प्रीतमच्या स्वरूपात 24 नंबरचा खेळाडू आपल्याला बघायचा. आणि त्याची उत्कृष्ट पकड होतोय कोंडांबळ संघाकडून. आणि त्या पकडीमध्ये कोंडांबळ संघाकडे साठी थोडं सनील पाटील आपल्याला बघायचं आहे. आपला संघ काही गुणांच्या पिछाडीवर आहे आणि ती पिछाडी भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न. त्या प्रयत्नात आपलं यश येतंय किती पर्यंत ते बघायचं. आणि त्याची पकड होते ती सनील पाटील याची लक्ष्मण संघाकडून. आणि सनील पाटील हा बाद होतोय. आणि विलासपूर लक्ष्मीकांत संघाकडून चढाई करून जातोय तो निखिल. त्याला माहिती आहे की आपला संघ काही गुणांच्या आघाडीवर सुद्धा नाही आणि पिछाडीवरही नाही, तरी पण आपली आघाडी वाढवण्याचा त्याचा आत्मोघात प्रयत्न. आणि तो रिक्ताचे परत त्याला प्रत्युत्तर कानमंत्र देत असताना मुकेश पाटील विराज गुंड याला. आणि विराज गुंड आपला संघ काहीतरी विजयश्री माल गळ्यात टाकण्यासाठी श्रेयस दादा वारगे पंच यांचा 2 मिनिटं शेवटची 2 मिनिटाचा इशारा सामना संपायला. आणि 2 मिनिटांमध्ये कोणाच्या गळ्यामध्ये विजयची माळ पडते ती आपल्याला बघायची आहे. आणि मला वाटते विलासपूर संघाचा निखिल लक्ष्मीकांत संघाचा उत्कृष्ट पकड झालेली आहे निखिल याची कोंडांबळ संघाकडून. निखिलची पकड झालेली आहे. आणि विराज गुंड शेवटचा मिनिट हा पंचांचा निर्णय. शेवटचा मिनिट आता एका मिनिटामध्ये विजयची माळ कोणाच्या गळ्यात पडतंय ते आपल्याला बघायचं आहे. विराज माली आपल्याला बघायचं. विराज माली आता भेटतो बघायचं आपल्याला आता. आणि मला वाटतं त्याची पकड झालेली आहे. आणि सॉरी पकड झालेली होती सुटली होती आणि परत पकड झाली. कोणाच्या गळ्यात विजयची माळ पडते ती. हा शेवटचा सामना फायनलचा अंतिम सामना आहे विलासपूर लक्ष्मीकांत आणि कोंडांबळ संघ. त्या प्रणय आणि मला वाटतं प्रणय खेळाडू बाद केलेला आणि सामना संपलेला आहे.
आणि विजयशी माळगडकची कोंडांबोली संघासाठी